नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात आजच्या दिवसाच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या एक्सक्लुझिव्ह बातमीनं 10वीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी आपण बघतोय पेपर फुटीचं ग्रहण लागलं. 10वीचा परीक्षेचा पेपर हा फुटलेला आहे. जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये हा पेपर फुटला. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आला. साम टीव्हीने ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आणि यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावेत म्हणून ही बातमी आम्ही सगळ्यात आधी दाखवली आणि प्रशासनाला जाग केलं. आपण बघतोय कॉपीमुक्त अभियानाचा दिंडोरा पिटणाऱ्या प्रशासनाला मात्र ही दृश्य डोळ्यांमध्ये अंजन घालावी अशीच आहे. 10वीचा पेपर फुटलेला आहे. तर जालन्यामध्ये आपण बघतोय ज्यावेळेस पेपर फुटला त्यावेळेस घटनास्थळी कशा पद्धतीनं गर्दी देखील झाली होती. तर जालन्यात झेरॉक्स सेंटरवर या पेपरचं वाटप झालं. खैरात वाटावी अशी ही पेपर वाटण्यात आले आहेत. यवतमाळमध्ये देखील सोशल मीडियावर हा पेपर फुटलेला आहे. त्यावेळेस पेपर फुटला त्यावेळेस घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना. तर 10वीचा मराठीचा पेपर कसा फुटला पाहूयात ग्राफिक्सच्या. जालन्याच्या बदनापुरात 10वीचा पेपर फुटला आहे. पहिल्या 15 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर गेल्या. शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढण्यात आल्या. प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयांमध्ये विकण्यात आली. प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत ज्या आहेत त्या परीक्षा केंद्रांवर वाटण्यात आल्या. आणि आता साम टीव्हीच्या बातमीचा सगळ्यात मोठा दणका. 10वीच्या पेपर फुटी प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय. तसंच या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेली आहे. आधी पेपर फुटलाच नाही असं म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मात्र पेपर फुटल्याची कबुलीच दिली नसून तर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. बदनापूर येथे पेपर फुटीबाबत जी वृत्तपत्रांमध्ये जी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती तर त्या बाबतीत विभागीय बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चौकशी करत आहे आणि त्यामध्ये CSC काही केंद्र आहेत. त्यामध्ये बाबतीत शिक्षणाधिकारी, माध्यमिक, पोलीस हे तपासणी करून त्याची पडताळणी देखील चालू आहे. प्रकरणामध्ये विभागीय बोर्ड आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. तर आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अक्षय, आपण बघतोय की 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि आणखीन किती लोक इथं ताब्यात घेतले जाऊ शकतात, काय अधिकची माहिती? नक्कीच साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट हा म्हणावा लागेल. अगोदर जेव्हा साम टीव्हीने ही बातमी प्रदर्शित केली तेव्हा प्रशासनाकडून असं सांगण्यात येत होते की बदनापूरमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. मात्र साम टीव्हीनं पुराव्यानिशी ही बातमी लावून धरली, महाराष्ट्राला दाखवली आणि त्यानंतर
जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आलं आणि आता या प्रकरणी 3 संशयित आरोपींना जी आहे चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. खरं तर जिल्हा प्रशासन अगोदर वारंवार सांगत होते की असा कोणताही प्रकार घडला नाही, मात्र साम टीव्हीनं पुराव्यानिशी ही बातमी समोर आली. आता मोठा इम्पॅक्ट बातमीचा म्हणावं लागेल की 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. त्यांच्याकडल्या वस्तूंची तपासणी सध्या पोलीस करतायत, पडताळणी करतायत. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्रश्न हा आहे की शाळेतून पेपर बाहेर कसा आला हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं प्रश्नपत्रिका जी आहे ती बाहेर कशी आली याचा शोध जो आहे तो पोलीस प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासनाला देखील घ्यावा लागणार आहे. त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. 3 संशयित आरोपी जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि त्यांची सध्या चौकशी जी आहे ती पोलीस करतायत. बिलकुल अक्षय, वेळोवेळी आम्ही या सगळ्या प्रकरणाचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सकाळपासून या सगळ्या बातमीचा त्यांनी मागोवा घेतला होता, या सगळ्या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की आता 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर जालन्यामध्ये मराठीचा पेपर फुटलेला असताना पोलिसांच्या नाकावर टिचून कॉपीचे प्रकारही पाहायला मिळालेले आहेत. राज्यामध्ये कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय. जालन्यात खिडकीतून भिंतीवर उड्या मारत विद्यार्थ्यांपर्यंत कॉप्या पुरवल्या गेल्या. तर जळगावमध्ये देखील अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांकडून सर्रास कॉप्या पुरवण्यात आलेल्या आहेत. काही परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर जे आहेत ते कॉपी पुरवताना दिसलेले आहेत. तर काही परीक्षा केंद्रांवर आपण बघतोय की शिक्षक वृंदाच्या इथून पिशवी घेऊन भिंतीवरून उडी मारत कॉपी पुरवण्यात आली होती. के लिए जीने की प्रेरणा दी है और संघ के ही कारण मुझे मराठी भाषा और मराठी परंपरा से जुड़ने का भी सौभाग्य प्राप्त हुआ. इसी कालखंड में कुछ महीने पहले मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया गया है. देश और दुनिया में 12 करोड़ से ज्यादा मराठी भाषी लोग हैं. मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिले, इसका करोड़ों मराठी भाषियों को दशकों से इंतजार था. ये काम पूरा करने का अवसर मुझे मिला. मैं इसे अपने जीवन का बड़ा सौभाग्य मानता हूं. माननीय विद्वद्जन, आप जानते हैं भाषा केवल उसके संवाद का माध्यम पर नहीं होती है. हमारी भाषा हमारी संस्कृति की संवाहक होती है. ये बात सही है कि भाषाएं समाज में जन्म लेती है, लेकिन भाषा समाज के निर्माण में उतनी ही अहम भूमिका निभाती है. हमारी मराठी ने महाराष्ट्र और राष्ट्र के कितने ही मनुष्यों के विचारों को अभिव्यक्ति देकर हमारा सांस्कृतिक निर्माण किया है. इसलिए समर्थ रामदास जी कहते थे, मराठा तीतू का मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितके जतन करावे, पुढे आणि मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे. जिकडे तिकडे मराठी एक संपूर्ण भाषा है. इसलिए मराठी में शूरता भी है, वीरता भी है. मराठी में सौंदर्य भी है, संवेदना भी है, समानता भी है, समरसता भी है. इसमें आध्यात्म के स्वर भी है और आधुनिकता की लहर भी है. मराठी में भक्ति भी है, शक्ति भी है
और युक्ति भी है। आप देखिए, जब भारत को आध्यात्मिक ऊर्जा की जरूरत हुई तो महाराष्ट्र के महान संतों ने ऋषियों के ज्ञान को मराठी भाषा में सुलभ कराया। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, गोरा कुमार और बहिणाबाई, महाराष्ट्र के कितने ही संतों ने भक्ति आंदोलन के जरिए मराठी भाषा में समाज को नई दिशा दिखाई। आधुनिक समय में भी गजानन दिगंबर माडगुलकर और सुधीर फड़के की गीत रामायण ने जो प्रभाव डाला वो हम सब जानते हैं। साथियों, गुलामी के सैकड़ों वर्षों के लंबे कालखंड में मराठी भाषा आक्रांताओं से मुक्ति का भी जयघोष बनी। छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज और बाजीराव पेशवा जैसे वीर मराठा वीरों ने दुश्मनों को नाको चने चबाना दिए, उनको मजबूर कर दिया। आजादी की लड़ाई में वासुदेव बलवंत फड़के, लोकमान्य तिलक और वीर सावरकर जैसे सेनानियों ने अंग्रेजों की नींद उड़ा दी। उनके इस योगदान में मराठी भाषा और मराठी साहित्य का बहुत बड़ा योगदान था। केसरी और मराठा जैसे समाचार पत्र, कवि गोविंदाग्रज जी की ओजस्वी कविताएं, राम गणेश गडकरी के नाटक, मराठी साहित्य से राष्ट्र प्रेम की जो धारा निकली उसने पूरे देश में आजादी के आंदोलन को सिंचने का काम किया। तर साहित्य संमेलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते। वळूया पुढील बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आणि आता बातमी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका मोठ्या वक्तव्याची। लाडक्या बहिणींना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत द्या या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासामध्ये दिलेल्या सवलतीमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली। आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना म्हणजे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत। आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी या बाबतीत विचार करू शकत नाही। तर साम टीव्हीवर एक मोठी बातमी आपण बघतोय। तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईत तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्याचा प्रकार समोर आलाय। हाजी अली ते वरळी या दरम्यानच्या रोडवर तडे गेलेले आहेत। बीएमसी कडून याचं पॅचवर्क करण्यात आलं आणि याची दखल आता खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आलेली आहे। मुख्य सचिवांना या संदर्भात माहिती विचारण्यात आली। तसंच राज्य सरकारकडून देखील बीएमसीला नोटीस बजावण्यात आलेली आहे। 14,000 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या कोस्टल रोडवर क्रॅक गेलेले आहेत। हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग पूर्णपणे प्रभावित झाला आहे।
पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ दखल घेण्यात आली. मुख्य सचिवांकडून पंतप्रधान कार्यालयानं माहिती मागवलेली आहे. राज्य सरकारनं देखील बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे. कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात. हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल. लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय. तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाही आहे, हे खूप दुःखजनक आहे. कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे. 2022ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं. कोस्टल रोडचं किंमत वाढली, कोस्टल रोडचं दिनांक म्हणजे ज्याला आपण त्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि कोस्टल रोडमध्ये हे मात्र दिसतंय की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला. संपूर्ण या रोडवर जे तडे गेले आहेत आणि त्याला जे पॅच केले आहेत त्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर, माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय. दरम्यान मी स्वतः यात लक्ष घालणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. बिलकुल, यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपनं आणखीन एक धक्का दिला. पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामांचे टेंडर रद्द करण्यात आलेले आहेत. 229 कोटींचे टेंडर रद्द करण्यात आलेले आहेत. बांधकाम खात्यानं हा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र आता या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्यानं शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय.